आज परतूर तालुक्यामध्ये अकोलीला आलेलो आहे। आपले दत्तात्रय सोळंकी सेट आहेत, अप्पू सेट आपले सगळे ओळखतात, आमचे सेल्यूट करतो त्यांना। तर त्यांच्या आखाड्यामध्ये आपण इथे कॅमेरा लावतोय त्यांच्या शेडवर। तर समोर पाहू शकता शेड आहे त्यांचा, शेतमाल असतो इकडं। त्यासोबत त्यांचं बांधकाम पण चालतोय। त्या बांधकामाला पण मटेरियल इथे ठेवलेला असतो, त्यांचा कडबा पण असतो, जनावर पण असतात। तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण हे कॅमेरा लावतोय। आणि हे कॅमेरा लावल्यानंतर त्याचा व्हिडिओ, त्याचे फीचर तर आपण सगळ्यांनी पाहिलेलेच मागाच्या व्हिडिओमध्ये। कॅमेरा इन्स्टॉल करतोय, नंतर जी क्लिप आहे ती तुम्हाला आम्ही दाखवू। आणि अप्पू सेटला कॅमेरा कसा वाटला ते पण विचारू। अप्पू सेट आमचे खूप जुने कस्टमर आहेत। अप्पू सेट आमचे 5-6 वर्ष जुने कस्टमर आहेत। त्यांच्या तिन्ही क्रशरमध्ये मीच कॅमेरा लावलेले आहेत। आणि काही पण कॅमेराचं काम पडलं तर ते आवर्जून सगळ्यांना म्हणतात की रोहित सेटकडे लावा, म्हणून आमचे विश्वसनीय सर्वात जुने कस्टमर अप्पू सेट आहेत। आता लावतो आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ शेअर करू। तर दत्तात्रय सोळंके सरांच्या इथं आपण कॅमेरा फिट केला आहे सेटच्या इकडं। आणि कॅमेरा इन्स्टॉल झालेला आहे कम्प्लिटली। त्याला आपण मोबाईलमध्ये कॉन्फिगर पण करून दिले सेटच्या। आणि त्यांना मोबाईलमध्ये सध्या दिसते, त्यांनी पाहिलं फिरून कॅमेरा त्यांचा पूर्ण जे क्षेत्रफळ आहे इकडचा ते व्यवस्थित कवर होतो। एक तर ती पेंडीची ढेप दिसते, ती एकदम अपोजिट साईडला आहे, आणि शेड या साईडला आहे, आणि त्या साईडला त्यांचं बांधकाम। तर कसं आहे ना की तिन्ही गोष्टी याच्यामध्ये कवर होतात। आणि एका कॅमेरामध्ये आपल्याला 2 कॅमेऱ्याचे फायदे भेटतात। आणि त्यासोबतच कलर नाईट विजन आहे, तर इथं उजेड पण राहणार। आता तेच विषय चालू लागला की रात्री इथं समजा एखाद्याच लाईट गेली तर एकदम अंधार पडणार नाही, कारण कॅमेरामध्ये 4 आणि 4 8 लाईट आहेत। ते 8 लाईट कलर नाईट विजनमुळे रात्री उजेड टाकतात। तर अप्पू सेट कसं वाटली तुम्हाला? क्लिअरिटी आवडली? छान आहे। तुमचं काय मत आहे? सर्वांनी लावायला पाहिजे ना शेताला, आखाड्याला लावायला पाहिजे। सध्या कसं आहे, चोरीचे प्रमाण वाढले, त्यामुळं जनावर हे असतात आखाड्यावर, त्यामुळे कॅमेरा लावणं गरजेचं आहे। अप्पू सेटचं पण आमचं म्हणणं आहे की बाबा आपल्याला आखाड्यावर कॅमेरा असणं आवश्यक आहे। चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत, जनावर असतात, आपले शेत सामान असतो, मौल्यवान वस्तू असतात, बैलगाडी असतात, ट्रॅक्टर असतो, बाकी नांगर वगैरे बाकी काही मौल्यवान वस्तू असतात, पाईपलाईन असते। आता यांचं तर कन्स्ट्रक्शन मटेरियल पण आहे, तर बघू शकता तुम्ही गज पण ठेवलेले आहेत त्यांचे। तर असं पण सामान असतो, पाईपलाईनचं सामान ठेवलेलं आहे। एक पाईप पण काढून नेलं तर काही मेळ बसणार नाही रात्री। त्याच्यामुळं काय आहे, कॅमेरा असणं खूप गरजेचं आहे। तर रेहान सिक्युरिटी सिस्टीम आमचं फर्मचं नाव आहे। आमचं यूट्यूब चॅनल पण रेहान सिक्युरिटी सिस्टीम नावाने यूट्यूबवर आहे। त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आमचा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद। कॅमेरामध्ये आपण 360 व्ह्यू बघतो। वरचा कॅमेरा फिरता आहे आणि खालचा जो कॅमेरा आहे तो 6 लेन्स आहे आणि वरचा 360 आहे। वरती केलं तर भरपूर लांबपर्यंत दिसतो आपल्याला। बाजूला मारुतीचं मंदिर आहे हनुमानाचा, टिकर पण पूर्ण दिसते आपल्याला व्यवस्थित। साईड सीन पण दिसते तिथून व्यवस्थित। आजूबाजूला पूर्ण मोकळा परिसर आहे। तेव्हा तुम्हाला एक अंदाज येत असेल किती लांबपर्यंत दिसतोय कॅमेरामध्ये आपल्याला। तर पण इथं या क्षेत्रामध्ये ना रेंज जी आहे ती खूप कमी आहे। तुम्हाला त्या कॅमेराच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल, एकच गाडी आहे फक्त बघा, तरी पण तो व्यवस्थित स्मूथली काम करते कॅमेरा।